हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम स्टडी. मित्रांनो, आपण 7वीचा इतिहास पाहत आहोत. आज आपल्याला 8वा चॅप्टर पाहायचा आहे, तो म्हणजे आदर्श राज्यकर्ता. याच्या आधी आपण 7वीच्या इतिहासामध्ये काय पाहिलं तर शिवाजी महाराजांची हिस्ट्री आपण पाहत होतो. आपण पाहिलं शिवाजी महाराजांनी मुघलांबरोबर संघर्ष कसा केला, त्याच्यानंतर शाहिस्तेखानाची स्वारी, अफजल खानाची स्वारी, शिवाजी महाराज आग्र्यावरून कसे निसटले, त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी स्वराज्याची घडी कशी बसवली, म्हणजे स्वराज्यासाठी जे राज्यकारभार जो चालवायचा आहे त्यासाठी काहीतरी सिस्टीम लागणार, तर शिवाजी महाराजांनी त्यासाठी अष्टप्रधान मंडळ वगैरे बनवलं होतं. याबद्दल आपण सगळी माहिती घेतलेली आहे. याच्यासोबतच आपण 6वीचा इतिहास पण पूर्ण कव्हर केलेला आहे, स्टेट बोर्ड. जर तुम्हाला ते पाहायचं असेल, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. याच्या आधी जे चॅप्टर झालेत 7वीचे त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. आणि याच्यासोबतच सीसॅटचे आपण काही लेक्चर कव्हर केलेले आहेत, ते पण नक्की बघा. आणि पुढे जाण्याची एक छोटीशी रिक्वेस्ट, आपल्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करून घ्या. आपल्या मित्रांना पण नक्की शेअर करा. तर आता आपण चॅप्टरच्या डिस्कशनला सुरुवात करू. आता आदर्श राज्यकर्ता. आदर्श राज्यकर्ता हे नाव ऐकल्यावर म्हणजे आपल्या डोक्यात काय येतं बरं? आदर्श राजा हे जेव्हा आपण म्हणतो, असा राजा जो प्रजेची काळजी घेणार, बरोबर, असा राजा ज्याचे जे सैन्य आहे हे त्याचं पूर्णपणे ऐकणार आहेत, म्हणजे पूर्ण सैन्य त्याच्या कंट्रोलमध्ये, कोणी सैन्यामध्ये बंडखोरी करत नाही आहे. त्याच्यानंतर जी प्रजा त्याच्या राज्यात राहते ती खुश आहे, त्या प्रजेला स्वातंत्र्याचा अनुभव येतोय, असा आपण एक ढोबळमानाने आदर्श राजाचा अर्थ काढू शकतो. तर आपल्याला तेच पाहिजे की आदर्श राजा म्हणून महाराजांमध्ये कोणते गुण होते याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची. तर सर्वात महत्त्वाचा आणि पहिला गुण कोणता होता तर संघटन चातुर्य. आपल्याला माहिती, शिवाजी महाराज म्हणजे काही कोणी राजा नव्हते आधीपासून, बरोबर, किंवा त्यांचे वडील पण राजा नव्हते. म्हणजे काय तर शिवाजी महाराजांना जर स्वराज्य स्थापन करायचं आहे यासाठी काय माणसांची गरज लागणार, त्यासाठी शिवाजी महाराजांनी मावळे जोडले. आता एखाद्या माणसाला जर तुम्हाला याच्यासाठी जर तयार करायचं आहे की गरज पडल्यावर तो तुमच्यासाठी त्याचा प्राण पण देऊ शकतो, याच्यासाठी त्याच्या मनावर तुमचा किती जास्त प्रभाव पडलेला पाहिजे हे लक्षात येत आहे तुमच्या. तर हे आपण पाहिलं आहे शिवाजी महाराजांच्या काही प्रसंगांमधून की मावळ्यांनी शिवाजी महाराजांसाठी प्राणाची पण बाजी लावलेली. तर त्याचे उदाहरण कोणते सांगता येईल आपल्याला? अफजल खान भेटीचा जेव्हा प्रसंग होता तेव्हा शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानाला मारत होते तेव्हा त्यांच्यावर मागून कोणी वार केला होता? बडा सय्यद यांनी वार केलेला होता. तो त्याचा वार महाराजांपर्यंत जेव्हा पोहोचत होता तेव्हा जीवामालानी मागच्या मागं बडा सय्यदला मारून टाकलं होतं. त्यानंतर जेव्हा पन्हाळगडाला जेव्हा वेढा दिलेला होता तेव्हा शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कोणी आपल्या प्राणाची बाजी लावली होती तर शिवा काशीद. का? कारण तो शिवाजी महाराजांसारखा दिसत होता. तो पालखीत बसून मुघलांकडे गेला होता, तोपर्यंत शिवाजी महाराज दुसऱ्या रस्त्याने निसटले होते. जेव्हा शिवाजी महाराज पन्हाळगडाकडून विशाळगडाकडे चालले होते तेव्हा बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंड लढवली होती. तिथे त्यांनी प्राणाची बाजी लावली. त्यानंतर पुरंदरचा किल्ला लढवणारा मुरारबाजी देशपांडे, सिंहगड जिंकण्यासाठी धारातीर्थी पडलेला तानाजी मालुसरे, यानंतर महाराजांच्या आग्र्यावरून जे महाराज सुटले तेव्हा मोठी जोखीम पत्करणारे त्यावेळेस हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर, अशी बरेच साथीदार म्हणजे जीवाला जीव देणारे साथीदार महाराजांनी तयार केले होते. याच्यासोबत स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये कान्होजी जेदे हे महाराजांसोबत हे स्टार्टिंगपासून होते. उतरवयी ते आजारी पडले तर महाराजांनी त्यांच्या उपचारामध्ये कोणती हायगाई करू नये असं त्यांच्या म्हणजे सैनिकांना बजावलेलं होतं. यानंतर दुसरा महाराजांमध्ये गुण होता तो म्हणजे रयतेची काळजी. आता याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे शाहिस्तेखानाची जेव्हा स्वारी झाली होती ना त्यावेळेस महाराजांनी रोहिड खोऱ्याच्या देशमुखास रयतेसंबंधी आपली जबाबदारी पाळण्याची ताकीद त्याला दिलेली होती. त्यांनी त्या देशमुखाला गावोगावी हिंडून घाटाखाली जेथे पण सुरक्षित जागा आहे तिथे लोकांना न्यायला सांगितलं होतं. आणि या कार्यामध्ये एका घडीचाही दिरंग न करणे असं त्याला बजावलेलं होतं. आणि याच्यापुढे महाराजांनी सक्त ताकीद अजून काय दिली तर जर रयतेची काळजी घेतली नाही तर मुघल सैन्य येईल, लोकांना कैद करेल आणि त्यांचे पाप तुमच्या माथी बसेल, असं महाराजांनी त्यांच्या सरदारांना म्हणजे ताकीद दिलेली होती. इन शॉर्ट काय तर रयतेला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागू नये यासाठी महाराज एकदम तत्पर होते. आता महाराजांचं लष्करविषयक धोरण कसं होतं ते पाहूया. महाराजांनी स्टार्टिंगपासूनच एक नियम बनवलेला होता की लष्कराला रोख वेतन द्यायचं, कोणालाही जागिरी द्यायची नाही. मुघलांच्या वेळेस तेव्हा कसं होतं, समजा आता हा एक प्रदेश आहे आणि या प्रदेशाचा जर कोणीतरी सरदार आहे मुघलांचा, तर ते काय करणार, ते त्याला सांगणार तू या प्रदेशाचा जर सरदार आहे ना, इथून जेवढं पण काही टॅक्स निघेल, जेवढं पण काही उत्पन्न निघेल या प्रदेशातून, त्याच्यापैकी काही भाग तू स्वतःला ठेव आणि बाकीचा भाग हा वरती पाठवून दे. म्हणजे काय, तो झाला या प्रदेशाचा जागीरदार जे म्हणतो ना आपण. पण महाराजांनी ही सिस्टीम पूर्णपणे बंद केली. जी पण काही जमीन असेल, जेवढं पण काही राज्य असेल ते सगळं असणार राज्याचं, स्वराज्याचं म्हणजे राजाचं राज्य असणार. आणि तिथला जो कोणी सरदार असेल महाराज त्याला रोख वेतन देणार. म्हणजे आजच्या काळात जी सॅलरी भेटते ना तशी सिस्टीम महाराजांनी त्या काळी लागू केली होती.
त्यानंतर शत्रूच्या राज्यामध्ये जे पण काही मिळेल, म्हणजे जी पण काही लूट वगैरे मिळेल ती सरळ सरळ राज्याच्या खात्यामध्ये जमा करायची, अशी सैनिकांना सक्त वॉर्निंग होती. त्यानंतर लढाईमध्ये जे सैनिक मृत्युमुखी पडायचे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची पूर्णपणे व्यवस्था महाराज पाहिजे. जे सैनिक जखमी व्हायचे त्यांची पण जे मलमपट्टी वगैरे ते महाराजांनी त्याची पूर्णपणे व्यवस्था केलेली होती. आता इथे अजून एक इंटरेस्टिंग माहिती आहे. जेव्हा पण समजा आता पीक शेतामध्ये आलेलं आहे, चांगलं पीक डोलतं आहे आणि त्यावेळेस जर नेमका युद्धाला जर तोंड फुटलं, तर जे सैनिक लोक असायचे ना, हे काय करायचे, तर पूर्ण ते पिकाची तर नासधूस करायचीच, पण शेतकऱ्याच्या पण घरातून म्हणजे लूट करून आणणार किंवा जे पीक शेतकरी आता काढतायत ते पळून घेऊन जाणार, ते लुटणार. तर हे होऊ नये म्हणून महाराजांनी ना एक त्यांच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं होतं. 1674 त्यांनी पत्र लिहिलं होतं. तर त्या पत्रामध्ये शिवाजी महाराज म्हणजे कसा उल्लेख करतात, विलातीस तसवीस देऊ लागाल, ऐशास लोका जाती, कोणी कुणब्याचे दाणे आणील, कोणी भाकर, कोणी गवत, कोणी फाटे, कोणी भाजी, कोणी पाले, ऐसे करू लागलेत म्हणजे जी कुणबी घर धरून जीव मात्र घेऊन राहिले आहेत तेही जाऊ लागतील, कित्येक उपाशी मराया लागतील, म्हणजे त्याला ऐसे होईल की मोगल मुलकात आले त्याहून अधिक तुम्ही, ऐसा तळतळाट होईल. हे महाराजांनी त्यांच्या अधिकाऱ्याला पत्र लिहिलेलं आहे. याच्यावरून आपल्याला काय कळतं, सिम्पली प्रजाहित दक्ष राजा. आता यानंतर महाराजांमध्ये अजून एक महत्त्वाचा गुण होता, तो म्हणजे सहिष्णू वर्तन. आता महाराजांना ज्या पण सत्तांबरोबर संघर्ष करावा लागला ना, त्यांच्यापैकी आदिलशाह किंवा मुघल आणि सिद्धी या कोणत्या तरी इस्लामी सत्ता होत्या. मात्र त्यांच्यावर संघर्ष करताना ना महाराजांनी त्यांच्या राज्यातील जे लोक आहेत हे आपल्या राज्यातले लोक असल्यासारखेच त्यांना ट्रीट केलं. म्हणजे समजा आता महाराजांनी मुघलांवर जर आक्रमण केलं आणि त्यांच्या राज्यामध्ये जर गेलेत महाराजांचे सैनिक, तर असं नाही की तिथल्या राज्यातील लोकांना या महाराजांच्या सैनिकांनी त्रास दिला, असं अजिबात होत नव्हतं, कारण महाराजांची वॉर्निंगच तशी होती. यासोबतच अफजल खानाच्या भेटीच्या वेळी महाराजांच्या सैन्यामध्ये सिद्दी इब्राहिम हा विश्वासू सेवक होता. त्याच्यानंतर सिद्दी हिलाल हा महाराजांच्या सैन्यातला सरदार होता आणि तसेच महाराजांच्या आरमारामध्ये दौलत खान हा महत्त्वाचा अधिकारी होता. यासोबतच महाराजांची अशी सैनिकांना अजून एक वॉर्निंग होती की समजा आपण जर शत्रूचा एखादा प्रदेश जर जिंकून घेतला आहे, आता तिथे जर दुसऱ्या धर्माचे जर काही धार्मिक स्थळं आहेत जसे की मस्जिद, तर त्याला कोणीही हात लावणार नाही. याच्यासोबतच जे बाकीचे दुसऱ्या धर्मांचे जे धर्मस्थळांना आधीपासून जे प्राप्त सोयीसुविधा आहेत, तो प्रदेश जिंकल्यानंतर महाराज तिथली ती ज्या सोयीसुविधा ज्या त्यांना आधी प्राप्त होत होत्या त्या तशाच चालू ठेवायचे महाराज, त्याच्यामध्ये काही चेंजेस करत नाही. जसं की आपण मुघलांच्या राज्यात आधी पाहिलेलं आहे की ते काय करायचे, जकात बसवायचे हिंदू धार्मिक स्थळांना, तसं महाराजांनी अजिबात नाही केलं. महाराजांचा समकालीन इतिहासकार खाफी खान तो काय लिहितो, तर शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांसाठी असा सक्त नियम केला होता की मोहिमेवर असताना मशिदीला धक्का लावू नये, कुराणाची एखादी प्रत हाती पडल्यास तिला पूज्यभाव दाखवून ती मुसलमान व्यक्तीच्या स्वाधीन करावी. आता पुढचा एक महाराजांमध्ये गुण होता, तो म्हणजे स्वातंत्र्याची प्रेरणा. आता शिवाजी महाराजांनी स्वराज्य याच कारणासाठी निर्माण केलं होतं की लोकांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, लोकांना स्वातंत्र्याचा जो आनंद आहे तो घेता आला पाहिजे. मुघलांच्या काळात हे स्वातंत्र्याचा आनंद लोकांना घेता येत नव्हता. याचं एक मेन उदाहरण आपल्याला काय सांगता येईल की मुघलांच्या सेवेमध्ये छत्रसाल नावाचा एक सरदार होता, तर तो महाराजांकडे मदतीसाठी आला. तर महाराजांनी त्याला स्वातंत्र्याची प्रेरणा दिली होती. महाराजांनी त्याला सांगितलं की बुंदेलखंडात जाऊन स्वतःचं राज्य निर्माण कर, तिथे स्वतंत्र होऊन जातो. म्हणजे काय, दुसऱ्यांकडे कोणाकडे हात नको पसरू, तू स्वतःचं स्वातंत्र्य स्वतः निर्माण कर. आणि हा छत्रसाल तोच जो तुम्ही जर बाजीराव मस्तानी पिक्चर पाहिला असेल, तर बाजीराव मस्तानीमध्ये जे दीपिकाचा जो बाप दाखवलेला आहे ना, म्हणजे मस्तानीचा बाप, तो हाच छत्रसाल. त्याचं राज्य निर्माण करण्याची प्रेरणा त्याला कोणी दिली होती, तर शिवाजी महाराजांनी दिली होती. महाराज अत्यंत बुद्धिमान होते. त्यांनी अनेक विद्या आत्मसात केलेल्या होत्या. त्यांना अनेक भाषा अवगत होत्या, लिपी अवगत होत्या. त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये चारित्र्य आणि सामर्थ्य, शील आणि पराक्रम यांचा समन्वय झालेला होता. शिवाजी महाराजांकडे नेतृत्व, व्यवस्थापन, द्रष्टेपणा, राजकीय मुसद्देगिरी, मुलकी आणि लष्करी प्रशासनाचे प्रभावी धोरण, सत्य आणि न्याय यांच्यावरील निष्ठा, सर्वांना समान वागणूक देण्याची वृत्ती, भावी गोष्टींचा आराखडा ठेवण्याचे नियोजन म्हणजे फ्युचर प्लॅनिंग, नियोजित प्रकल्प तडीला नेण्याचे कौशल्य, संकटात खचून न जाता उफाळून येण्याचा निर्धार, सदैव जागृत राहण्याचा सावधपणा यांसारखे अनेक गुण होते. यासोबतच महाराजांमध्ये अजून एक महत्त्वाचा गुण होता, तो म्हणजे स्त्रियांबद्दल आदर असणे. महाराजांच्या सैनिकांना अशी स्ट्रिक्ट वॉर्निंग होती की स्त्रियांच्या बाबतीत कोणीही अनुचित वर्णन करू नये, आणि जर कोणी केलं तर त्याला तेवढी कठोर शिक्षा पण होती.
म्हणजे लिटरली हात कापून टाकणे, पाय कापून टाकणे यासारख्या शिक्षा महाराजांकडे होत्या. आता त्यावेळेस हिंदू धर्मामध्ये अजून एक होतं की समजा एखाद्या हिंदू धर्मातून एखादा माणूस जर मुसलमान धर्मात कन्वर्ट जर झाला किंवा कोणत्याही दुसऱ्या धर्मात जर कन्वर्ट जर झाला तर त्याला हे लोक परत हिंदू धर्मात घेत नव्हते, तशी सिस्टीमच नव्हती. परंतु शिवाजी महाराजांनी काय केलं तर त्यांना परत घेण्याची व्यवस्था तयार केली आणि प्रसंगी त्याच्यासाठी त्यांनी स्वतःचं नातं त्या व्यक्तीबरोबर जोडलं. अजून एक हिंदू धर्मामध्ये त्यावेळेस असा समज होता की समुद्र ओलांडायचं नाही, म्हणजे आपले हिंदू लोक घाबरायचे की समुद्र ओलांडून जाऊ नये, पाप लागेल. आणि अशा समजुतीच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी स्वतःचं आरमार उभारलेलं होतं. म्हणजे विचार करा की शिवाजी महाराज किती प्रगत विचारांचे होते. स्वराज्यावर जेव्हा पण जीवघेणी संकटे येत ना तेव्हा सहकाऱ्यांच्या सोबत महाराज त्या संकटांना भिडत. आपल्याला माहिती आहे अफजल खानाला जेव्हा मारलं तेव्हा महाराज स्वतः गेलेले होते. त्याच्यानंतर शाहिस्तेखानाने जेव्हा बोटं तोडली तेव्हा महाराजांनी स्वतः तिथे रिस्क घेतलेली होती. आणि शिवाजी महाराजांच्या या गुणामुळे त्यांचे सहकारी पण शिवाजी महाराजांसोबत प्राणाची बाजी लावायला कधी मागे पुढे पाहत नव्हते. आता यासोबतच अजून काही शिवाजी महाराजांमध्ये काय गुण होते तर शिवाजी महाराजांनी झाडे तोडण्यावर बंदी घातलेली होती. म्हणजे पर्यावरणाचा विचार शिवाजी महाराज त्या काळापासून करत होते. त्याच्यासोबतच किल्ल्यावरील कचरा इकडे तिकडे कुठेही न टाकता परसात जाळावा आणि त्याच्या राखेवर भाजीपाला पिकवावा असा शिवाजी महाराजांचा आदेश होता. महाराज स्वराज्याची उभारणी करताना बारीक सारीक बाबींकडे किती लक्ष द्यायचे यावरून आपल्याला काय लक्षात येतं की ते केवळ योद्धे नव्हते तर ते एका नव्या स्वतंत्र आणि नीतिमान सुसंस्कृत समाजाची निर्मिती करणारे शिल्पकार होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन 1869मध्ये शिवाजी महाराजांवर एक पोवाडा केला होता, तर त्याचा काही पार्ट इथे आपल्याला दिलेला आहे. याच्यासोबतच लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय जागृती केली. शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक लाला लजपतराय यांनी लिहिलेलं होतं. त्याच्यानंतर तामिळ काव्याचे पितामह सुब्रमण्यम भारती यांनी शिवाजी महाराज हे आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग कल्पून काव्यरचना त्यांनी केली. याच्यासोबतच विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांनी महाराजांवर एक दीर्घ कविता लिहिली. सर जदुनाथ सरकार यांनी शिवाजी अँड हिज टाइम्स या ग्रंथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केलेला आहे. यासोबतच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराजांबद्दल असं म्हटले की महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे राजे होते. त्यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे ते साक्षात प्रतीक होते. भारतातील सर्व भाषांमध्ये महाराजांची प्रेरणा आणि आदर्श सांगणारे साहित्य हे निर्माण झालेलं आहे. तर हे आजचं आपलं डिस्कशन होतं. तुम्हाला डिस्कशन कसं वाटलं हे नक्की कमेंट करून कळवा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. आपल्या मित्रांना पण शेअर करा. स्टे कनेक्टेड विथ एम स्टडी. जय हिंद.